माझ्या सर्व स्वामी भक्तांचे कल्याण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. हा संदेश आवडीने शांतपणे शेवटपर्यंत तू ऐकून बघ आणि तुझ्या आयुष्यात होणारा बदल तू स्वतः बघशील. होय बाळा, आपल्याशी मनापासून बोलणारी व्यक्ती नेहमीच आपल्या जवळ असते. आपण कोणाच्याही मागे धावू नका. तुमची किंमत कमी होईल. ज्याला आपण जास्त महत्त्व देतो, किंमत देतो, व्हॅल्यू देतो, त्याच्या नजरेत आपली किंमत नेहमी शून्यच असते. हे ओळखायला शिका बाळा. शरीरात कोणती सुंदरता नसते. सुंदर असतं ते माणसाचे कर्म, त्यांचे विचार आणि त्यांची वाणी, त्यांची वागणूक, त्यांचे संस्कार. मन, घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु मनात आणि घरात आपलेपणा, मोठेपणा किती आहे हे महत्त्वाचं आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, नेहमी तू सत्कर्म करत राहा. दुसऱ्याचे मन समजून घ्यायला खूप मोठे मन लागते, पण ते सर्वांकडेच असेल असे नाही बाळा. काही माणसं इतक्या छोट्या मनाचे असतात की त्यांना स्वतःच्या स्वार्थापुढे काहीच दिसत नाही. बाळा, जर माझे नाव तुझ्या ओठीशी आहे तर मग तू घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवरती, आपल्या देवांवरती, परमेश्वरांवरती असेल तर लगेच लव यू गॉड असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आपल्या पाठीमागे लागलेली संकटेच आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून देत असतात. म्हणून आपल्या आयुष्यात कितीही वाईट अडचण आली, कितीही मोठे संकट आले तरी कुठल्याही संकटांना कधीच घाबरू नका. त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. स्वामी माऊलींना फक्त तुमच्याकडून प्रयत्नांची अपेक्षा असते. जर का तुम्ही प्रयत्न करण्याचा नुसता विचारही मनात आणला आणि थोडीशी सुरुवात जरी केली तरी स्वामी आई तुमच्या आयुष्यात तुमच्या वाटेत आलेल्या संकटाला लगेच दूर करतील. होय बाळा, जर तू उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान कर. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार ऐक. आणि एवढे करूनही जर तुझ्या मनाला शांती, समाधान मिळत नसेल तर बाळा, सरळ तू अक्कलकोटची धाव घे. मी आहे तुझ्या पाठीशी. माझ्यावरती विश्वास ठेव बाळा. मी तुला कधीही एकटा सोडणार नाही. मी असा देव नाही बाळा की आपल्या प्रिय भक्तांना एकटे सोडून देईल. मी कालही तुझ्यासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार. फक्त मला पाहिजे तो तुझा विश्वास आणि माझ्यावरची श्रद्धा. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कठीण प्रसंगांना तू निधड्या छातीने, निर्भीडपणे संकटांना सांग की माझी संकटे मोठी नाहीत. माझा देव खूप मोठा आहे आणि माझा देव माझ्या पाठीशी आहे, तर मला घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण स्वामी माऊली नेहमी आपल्या प्रिय भक्तांना सांगत असते की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हाच विश्वास आपल्या स्वामींवरती ठेवून कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, दररोज स्वतःला तू असे म्हण की मी खूप सुखी, समाधानी, आनंदी आहे. मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. असे म्हणत तू दररोज राहा आणि बघ, तुझ्या आयुष्यात तुझ्याबरोबर तसेच होईल. कारण आपण जसे विचार करतो तसेच आपल्या आयुष्यात घडत असते बाळा. त्यामुळे तू चुकीच्या माणसांची साथ कधी देऊ नको. चांगल्या व्यक्तींचे विचार तू नेहमी अनुकरणात आण. चांगल्या व्यक्तींना तू नेहमी फॉलो कर आणि स्वामी माऊलींनी सांगितलेले जे वाक्य आहेत
त्यांना तू आचरणात आण आणि बघ तुझ्या आयुष्यात होत असलेला चमत्कार. सहमत असाल तर होय स्वामी राया असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, हे ब्रह्मांड तुला शेवटी तेच देणार आहे जे तुम्ही बोलत असता. तेच तुमच्याकडे खिचून येणार ज्याचा तुम्ही सकारात्मक विचार करता. म्हणून नेहमी सकारात्मक गोष्टी बोला आणि आपल्या आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक गोष्टी स्वतः पहा. बाळा, ज्या हाताने तू फुलं देशील तर ते सुगंध तो समोरच्या व्यक्तीच्या हातालाही आणि देणाऱ्याच्या हातालाही येत असतो. त्यामुळे तू फूल बनून राहा. तुझ्यामुळे तुझ्या सोबत राहणाऱ्या, तुझ्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींना आनंद मिळाला पाहिजे, सुख समाधान मिळालं पाहिजे, ह्याची तू काळजी घे. बघ बाळा, आज जरी तुला दुःख होत असेल, यातना होत असेल, त्रास होत असेल, तरी देव सर्व काही पाहत असतो. तुला तुझ्या कर्माची फळ नक्कीच मिळणार आहे. जर तुझे कर्म चांगले आणि हिताचे असेल तर आमची साथ तुला सदैव मिळणार आहे. आणि जर तुझे कर्म वाईट आणि चुकीचे असेल तर याचे भोग तुला भोगावेच लागतील. आणि हे अटळ सत्य आहे. होय बाळा, तू जेवढे तुझे कर्म चांगले करशील तेवढे तू तुझ्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी राहशील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक गोष्टी स्वतः पहा. आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील बाळा, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात आपल्याला नको. नाहीतर आयुष्यात जिवंतपणे आपले आयुष्य हे उद्ध्वस्त होत जाते. हे नेहमी तू लक्षात ठेव. बाळा, आयुष्यात एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तरी चालेल, पण चुकीच्या लोकांच्या सहवासात किंवा आपण काहीतरी वाईट कृत्य करून तो मिळालेला आनंद हा तात्पुरता असतो. एखाद्याला दुःख देऊन आपण कधीच सुखी समाधानी राहू शकत नाही. त्याची परतफेडही आपल्याला याच जन्मी करावी लागते. त्यामुळे बाळा, तू कोणतेही कृत्य करत असताना, कोणतेही कर्म करत असताना 10 वेळा विचार कर आणि नंतरच ते काम कर. बघ, तुझे काम जर जनहितासाठी असेल, जनकल्याणासाठी असेल तर नक्कीच त्यात तू यशस्वी होशील आणि तुला आनंद मिळेल, प्रसिद्धी मिळेल. होय बाळा. बाळा, माणसाने आयुष्यात विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिकले पाहिजे. कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते तेव्हा हेच तर आपल्या आयुष्यात सर्वात मोठी कमाई असते. त्याचा विश्वास जपणे हे खूप महत्त्वाचे असते बाळा. आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तरही तुला देता आले पाहिजे. नेहमी निर्भीडपणे जग बाळा. भित्रे आणि लाचार बनून तू जगू नकोस. कारण तू माझा भक्त आहेस. तू खंबीर आहेस. कुठल्याही संकटांना न घाबरणारा, त्यांना सामोरे जाणारा असा माझा तू प्रिय माझा भक्त आहेस. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्ही सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुझे आयुष्य तुला हसवेल तेव्हा तू समजून जा की तुझ्या चांगल्या कर्माची ही फळं आहेत. आणि जेव्हा जेव्हा तुझी आयुष्य तुला रडवेल तेव्हा तू समजून घे की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. म्हणून नेहमी स्वतःचा शोध घ्यायला शिका. स्वतःचा आत्मविश्वास ओळखा, स्वतःला घडवा. हेच तर आयुष्य आहे. स्वामी भक्तांनो, हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही. तुला जे प्राप्त करून देण्यासाठी मी करणार आहे, तुझ्यासाठी शक्य मी करून देणार आहे. बाळा, मी कधी कधी तुला त्या नात्यांपासून, त्या संघर्षापासून दूर ठेवत आहे. कारण ते कधी कधी तुझ्यासाठी खूपच कष्टप्रद ठरत आहे. ते मी जाणतो आहे. कारण तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. तू निश्चिंत राहा. जे नाते तुला हवेसे वाटते आणि ते तुझ्यासाठी खूप आनंददायी आहे
त्याच्यासोबत मी तुला घेऊन इच्छितो, त्यावर संपूर्णपणे विश्वास ठेव. मी तुमच्यातून ते सर्व काही विषारी काढून टाकू इच्छितो जे तुझ्यासाठी कठीण आहे. तुला ते आनंददायी आणि सुखाचे दिवस घेण्यासाठी उपस्थित आता मी आहे. तुम्ही प्रार्थना करा आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदाने घालवा. तुम्ही त्या प्रार्थनेचे उत्तर आमच्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होणार आहे. होय बाळा, जेव्हा काही गरज मी तुझ्यापर्यंत पोहोचवतो तेव्हा हे लक्षात असू दे की तुझ्याद्वारे ते कार्य मी करू इच्छितो. तेव्हा तू मागे सरकू नकोस, हार मानू नकोस, संकोच करू नकोस. तू बिनधास्तपणे पुढे चालत राहा, कारण तुझ्यासाठी ते योग्य ते कार्य आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू इच्छितो आणि तुझ्याकडून आम्ही करून घेऊ इच्छितो. त्यातून तुझे जीवन अधिक समृद्धीकडे आणि आनंदाकडे वळणार आहे. होय बाळा, देव तुम्हाला देऊ इच्छिता जे तुमच्यासाठी खूप काही आनंद, सुख, समाधान देणारे ठरणार आहे. देवावरती तुमच्या मनातले अनेक प्रश्न चांगले आहेत आणि काही जे तुमचे निशंक असतील ते स्वामी माऊलींचरणी तुम्ही अर्पण करा. स्वामी आपल्या प्रिय भक्तांची साथ कधीच सोडत नाही. इथे आपला पाहिजे आहे तो फक्त आपल्या स्वामी आईवरती विश्वास. जर तुमचा आपल्या स्वामी माऊलींवरती, आपल्या स्वामी आईवरती हा विश्वास जर दृढ असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामीचा सच्चा भक्त आहे, स्वामी माझ्या पाठीशी कायम आहेत, मला घाबरण्याचे काहीच कारण नाही असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ.